गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे तडफदार तनया आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नवे नवे या फ्रेंड्स. फिजिओथेरपी म्हणजे शरीरातील वेदना, जडपणा किंवा हालचालींमध्ये येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी केली जाणारी उपचार पद्धती. या उपचार पद्धतीत औषधांपेक्षा शरीराच्या हालचाली, व्यायाम आणि नैसर्गिक उपचारांवर अधिक भर दिला जातो. फिजिओथेरपीमुळे शरीराची ताकद वाढते, स्नायू लवचिक बनतात आणि सांध्यांची हालचाल सुधारते. नियमित आणि योग्य पद्धतीनं फिजिओथेरपी केल्यास वेदना कमी होतात, हालचाल सुलभ होते आणि व्यक्ती पुन्हा आत्मविश्वासानं सामान्य जीवन जगू शकते. अनेकदा लहान वयात नवजात बालकांना काही आजार होतात आणि वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांना पुढे अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यापैकीच एक आजार म्हणजे सेरेब्रल पाल्सी. आजच्या भागात आपण सातारच्या राजलक्ष्मी टॉकीज समोर लाहोटी प्राईड येथे असणाऱ्या दीपज्योती फिजिओथेरपीच्या डॉक्टर मनोज कुमार कांबळे सरांकडून याच आजाराविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. नमस्ते डॉक्टर. नमस्ते डॉक्टर, आजच्या भागात आपण सेरेब्रल पाल्सी या आजाराबद्दल बोलणार आहोत. तर नक्की काय आहे हा आजार आणि कसा होतो? सेरेब्रल पाल्सी हा आजार शक्यतो लहान मुलांमध्ये आढळतो. बाळ जन्माला येतेवेळी काही अडचणी उद्भवल्यास, उदाहरणार्थ बाळ गुदमरणे, वेळेपूर्वी बाळाचा जन्म होणे किंवा जन्मल्यानंतर बाळाच्या मेंदूला ताप येणे, सूज येणे, मार लागणे, कावीळ होणे, अशा कारणांमुळे मुलांची बौद्धिक वाढ व क्षमता यावर परिणाम होऊन सेरेब्रल पाल्सी हा आजार होतो. काही अंशी जेनेटिक डिसऑर्डरमुळे सुद्धा हा आजार उद्भवतो. ओके डॉक्टर, या आजाराची लक्षणं काय असतात? आपल्या बाळाला सेरेब्रल पाल्सी हा आजार झाला आहे हे कळायलाच पालकांना बराच वेळ जातो. या आजाराचा प्रामुख्याने मुलांच्या बौद्धिक तसेच शारीरिक वाढीवर परिणाम होतो. यालाच आपण डिलेड माइलस्टोन्स असे संबोधतो. हातपाय कडक होणे, चालता रांगता न येणे, शारीरिक हालचाल करण्यास अडथळा निर्माण होणे अशी लक्षणे दिसतात. अशा मुलांमध्ये व्हॅरस डिफॉर्मिटी, व्हॅल्गस डिफॉर्मिटी यांसारख्या स्ट्रक्चरल डिफॉर्मिटी तयार होतात. हातापायाला येणाऱ्या कडकपणामुळे हात व पायांची वाढ तिरकी होऊ लागते. बापरे सर, ह्यावर आपल्याकडे कोणते उपचार केले जातात? सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांसाठी फिजिओथेरपी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण ती मुलांच्या हालचाली सुधारण्यास आणि स्वावलंबन वाढवण्यास मदत करते. फिजिओथेरपीमुळे स्नायूंचा कडकपणा कमी होतो, सांध्यांची लवचिकता वाढते आणि योग्य हालचालींचा सराव होतो. नियमित व्यायामामुळे बसणे, उभे राहणे, चालणे आणि तोल सांभाळणे यासारख्या मूलभूत कौशल्यांचा विकास होतो. यामुळे शरीरातील व्यंग टाळण्यास मदत मिळते आणि भविष्यात होणाऱ्या वेदना व गुंतागुंती कमी होतात. तसेच सतत वाकडे बसणे, झोपणे यामुळे हातापायाला येणारा वाकडेपणा सुद्धा टाळता येतो. अच्छा. वाढत्या वयामुळे दुर्लक्ष केल्यास अशा मुलांच्या हाडांमध्ये सुद्धा वाकडेपणा येतो. अशा केसेसमध्ये रिकव्हरी अवघड होऊन जाते. अशा वेळी टेंडन रिलीज ऑपरेशन करून तदनंतर पेशंटला स्प्लिंट्स उपलब्ध करून दिले जातात. तसेच ॲडव्हान्स फिजिओथेरपी जसं की मॅट्रिक्स, गिगर, स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस, ट्रेडमिल अशा प्रणालींचा वापर करून मुलांना नॉर्मल चालण्यास मदत केली जाते. जेवढ्या लवकर या प्रकारच्या पेशंटला ट्रीटमेंट केली जाईल तेवढ्या लवकर रिकव्हरी शक्य आहे. आपल्याकडे हे सर्व उपचार केले जातात. अच्छा डॉक्टर, आपल्याकडे सेरेब्रल पाल्सीच्या प्रकारानुसार काही विशिष्ट थेरपी केल्या जातात का? होय, जसं की न्यूरो डेव्हलपमेंट थेरपी प्रामुख्याने स्पास्टिक प्रकारच्या सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांमध्ये केली जाते. तसेच काही मुलांना गिगर, स्टिम्युलेशन्स, मॅट्रिक्स थेरपी, वेट ट्रेनिंग यांसारख्या ट्रीटमेंट दिल्या जातात. लवकर आणि सातत्यपूर्ण फिजिओथेरपीमुळे मुलांचा शारीरिक विकास अधिक चांगल्या प्रकारे घडू शकतो. दॅट्स ग्रेट. डॉक्टर, आज खूपच महत्त्वाची माहिती तुमच्याकडून मिळाली. मी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये नक्की ही माहिती शेअर करेन. मला तुमचा नंबर देता का? हो, नक्कीच. 9665 203 702. 9665 203 702. थँक्यू सो मच डॉक्टर. सो फ्रेंड्स, तडफदार तनयाचा सल्ला असा की तुमच्या घरातही कोणी सेरेब्रल पाल्सी किंवा यासारख्या कोणत्याही अन्य हाडांच्या आजारांनी त्रस्त असेल तर आजच सातारच्या राजलक्ष्मी टॉकीज समोर लाहोटी प्राईड येथे असणाऱ्या दीपज्योती फिजिओथेरपीला अवश्य भेट द्या. आणि आपण बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची, आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर.